संध्याकाळी 5-6 वाजता टाइम होता. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पिढ्यानपिढ्या चालणारी परंपरा म्हणजे देवाची काठी गावातून काढण्यात आली होती. वसदेव मोठं आणत की एक चांगला फोटो काढ. मग मी लंबा लचांग असा व्हिडिओ काढून टाकला, काही विषय नाही. आणि गावातून हे देवाची काठी कासाठी काढत असतात एवढं तुम्ही कमेंट मध्ये सांगा. आणि टेन्शन काही घेऊ नका, व्हिडिओ जुना आहे पण मी आज टाकू राहिलो. आपल्या गावात अखंड हरिनाम सप्ताह चालू होता, मग तिथे तर जाच लागते भाऊ. तिथे गेल्या गेल्या तर मृदंगाचार्य दिसले आपल्याला ऋषी भाऊ. भाऊनं मृदंग खाली ठेवला, नेऊन मला हातात हात दिला. त्यानंतर मग आपण आपल्या प्रेमाच्या माणसाला व्लॉग मध्ये घेणं चालू केलं एक एक करून. म्हटलं काही विषय नाही, प्रयत्न मालेन, सपोर्ट तुमचा, मेहनत मालेन, फॉलोचं बटन तुमचं तेवढं दाबून टाका. एवढं बोलून मी माझे 2 शब्द हे सुरू करतो बोलण्यासाठी. तो बच्चो चलो बोलो, ना चिंता रहे ना भय, बोलो गजानन महाराज की जय. तर मित्रांनो, आपला खतरनाक असा कमबॅक होणार आहे 2050 साली, आणि ते पाहायसाठी मला तुम्ही फॉलो करून घ्या. आणि त्यानंतर येऊन पोहोचलो मी आपल्या मंदिराच्या हॉल मध्ये. तिथून पाहतो तो उसळ बनवणं चालू होती, कारण की कापडे मामाचे एकूण ताळकरीन महाराज लोकांना फराळाची सेवा होती. मग काय पा लागते का भाऊ, आपले प्रेमाचे माणसं तर सापडतातच आपल्याला कुठे बी. आणि पावल्या खेळणारी सगळी ताळकरी मंडळी आपल्या गावातलीच एक नंबर पावल्या अशा खेळतात. नंतर मग पावल्या खेळणं झाल्यावर सगळ्या मंडळीला फराळाचं करायसाठी आणलं होतं. तेवढ्यातच आपल्याला आर्यन बिन सापडला. तेवढ्यातच मग हरिभक्त पारायण प्रदीप महाराज ताले यांचे आगमन झाले होते कापडे मामाच्या घरी. नंतर मग सर्व महाराज मंडळी फराळाचं करायला बसले. तर चला आजच्या एवढं भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. ब्लॉग जर आवडला असेल तर एकदा फॉलो करून घ्या. जय महाराष्ट्र.